नमस्कार, मी डॉक्टर धनंजय डुबेरकर, मेंदू व मणके विकार तज्ञ. आज तुम्हाला स्ट्रोक बद्दल माहिती देणार आहे. बऱ्याच लोकांना स्ट्रोकची लक्षणं काय हे माहित नसतात, तर आपण स्ट्रोकची लक्षणं जाणून घेऊ. अचानकपणे डोळ्यांना दिसायला त्रास होणं, शरीराचा बॅलन्स जाणं, अचानकपणे बोलण्यात त्रास होणं किंवा हातापायाची ताकद कमी होणं किंवा चेहरा वाकडा होणं हे आजाराची लक्षणं असतात. बऱ्याच लोकांना स्ट्रोक झाल्यानंतर काय करावं हेच माहित नसतं, तर आपण जाणून घेऊया स्ट्रोक झाल्यानंतर काय करणं गरजेचं आहे. स्ट्रोक झाल्यानंतर सर्वात पहिले स्ट्रोक रेडी सेंटर जे आहे त्या ठिकाणी जाणं खूप गरजेचं आहे. स्ट्रोक रेडी सेंटर म्हणजे काय, जिथे सिटी स्कॅन किंवा MRI याची फॅसिलिटी आहे आणि जिथे स्ट्रोक थ्रोम्बोलिसिस होऊ शकतं. म्हणजे काय की पहिले 4.5-6 तासात तुमच्यावर इंजेक्शन दिल्यानंतर तुमची रिकव्हरी होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं. बऱ्याच लोकांना हेच माहित नसतं, त्यामुळे त्यांचा महत्वाचा वेळ वाया जातो. त्यानंतर स्ट्रोक झाल्यानंतर आपण सगळ्यांनाच एक प्रश्न पडतो की स्ट्रोकची काय कारणं असू शकतात. सगळ्यात महत्वाची स्ट्रोक होण्याची कारणं म्हणजे काय, हायपरटेन्शन, डायबिटीस, शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त होणं आणि आजकाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईफस्टाईल, स्ट्रेस. तो स्ट्रेस हे एक सगळ्यात महत्वाचं कारण व्हायला लागलंय आणि स्ट्रेसमुळे जे स्मोकिंग किंवा ड्रिंक्स जे प्रमाण जे वाढलेलं आहे हे सुद्धा स्ट्रोक होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. धन्यवाद.